गोष्ट हवी आहे, बरोबर. तर ती गोष्ट तुम्ही आश्वासनांच्या मार्फत घेऊ नका. साहजिक आहे. एखादं आश्वासन मी तुम्हाला दिलंय की देतोय की 1,00,000 रुपये तुम्हाला देणार आहे, मी दिलेत का? नाही हां, मग जर का तुम्ही आश्वासनाला बोलून हां हां ओके ओके छान छान असं भेटलं पाहिजे. आज सगळ्यांनी एजेंडे काढलेले आहेत. पक्ष एवढे आहेत आता की म्हणतात ना की आकाशात सुद्धा एवढे पक्षी नसतील तेवढे आता आपले पक्ष झालेले आहेत. पर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे. मग ते 1,500 का 3,000 पोचू दे. साहजिकच आहे, साहजिकच पण आहे. ज्याला बरोबर गरज आहे. नाहीये तो सुद्धा ही योजना घेतोय. घेतोय. ही आजची वस्तुस्थिती आहे. आपण सगळ्यांनीच नुकतंच दसरा सण साजरा केला आणि दसरा सणाच्या निमित्ताने एक गोष्ट आपण प्रकर्षाने बघितली असेल. जर का तुम्ही कुठलाही न्यूज चॅनल लावला असेल तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. ती गोष्ट म्हणजे दसरा मेळावा. दसरा मेळावा कोण घेतं आहे? तर हा कुठलाही पक्ष असेल तो पक्ष दसरा मेळावा घेतो आहे, किंवा आजकाल आता ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जो काही नेता नावारूपाला येतोय तो दसरा मेळावा घेतोय, गुढीपाडवा मेळावा घेतोय. त्याचप्रमाणे हा होऊन गेलेला दसरा आणि या दसऱ्याच्या निमित्ताने जे काही विचार मंथन आपण आपल्या कानाने ऐकलेलं आहे आणि येऊ घातलेल्या निवडणुका आपण डोळे उघडून याच्याकडे बघायचं. याचं कारण असं आहे की येत्या काळामध्ये फार मोठी उलथापालथ घडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण की कुठेतरी आपले डोळे उघडावेत आणि सर्वसामान्य माणूस म्हणून मग लक्ष्मण मोरे साहेब असतील, त्यांचं काव्यलेखन असेल, किंवा आज मी एक सर्वसामान्य माणूस असेल, तुमच्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या सारख्या आहेत. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे तुम्ही वेगळे नाही किंवा आम्ही वेगळे नाही. बरोबर आहे सर? बरोबर. तर हा जो दसरा मेळावा होता, या दसरा मेळाव्यामध्ये मला भावलेलं एका पक्षाचं जे भाषण होतं ते भाषण असं होतं की त्यांनी जी सुरुवात केली साहेब, हां. ती सुरुवात अशी होती की टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा साहेब यांचं बरोबर. नुकतंच दुःखद निधन झालं आणि त्यांचा जो लॉस भरून येणार आहे त्या लॉसबद्दल जे व्याख्यान करते होते. आता मी कुठल्याही पक्षाचं आम्ही नाव घेणार नाही, कारण आम्ही बरोबर. कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही. नाही करत. पण मला आवडलेली गोष्ट की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा उचलून धरला होता की आपलं जे देशाचं नुकसान झालं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊन मग या ज्या समस्या आहेत त्यांनी असं म्हटलं की हा तुमच्याकडे पैसे घेऊन सगळेच लोक येतील, सगळे पक्ष येतील साहेब, बरोबर. तुम्ही पैसे सगळ्यांचेच घ्या, पण मतदान करताना अमुक एका पक्षाला करा, असं त्यांनी जाहीर आवाहन केलं. आता तुम्हाला माहिती असेल मी कुठल्या पक्षाबद्दल बोलतोय. बरोबर. आता या थीमला धरून साहेब आपण पुढच्या ह्याच्याशी चर्चा करणार आहोत. एक सोपा मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सामान्य नागरिक, मी सामान्य नागरिक आणि आपली अफाट अशी जनता जी सर्वसामान्य आहे, त्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये प्रश्न येतात, या प्रश्नांबद्दल आता आपण या पुढच्या राजकारणामध्ये किंवा इथून पुढे ज्या निवडणुका आणि आपल्याला काय अपेक्षित आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, ते जर नाही मिळालं तर आपण नाखुश असणार आहोत. त्याचबरोबर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, बरोबर. तर ती गोष्ट तुम्ही आश्वासनांच्या मार्फत घेऊ नका. साहजिक आहे. एखादं आश्वासन मी तुम्हाला दिलंय की देतोय की 1,00,000 रुपये तुम्हाला देणार आहे, मी दिलेत का? नाही हां, मग जर का तुम्ही आश्वासनाला बोलून हां हां ओके ओके छान छान वा वा काय साहेब बोले, हे आश्वासन आहे, आमचा हा मार्ग होणार आहे, एवढ्या लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत, एवढे मोठे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, हे घेण्यापेक्षा, आश्वासन घेण्यापेक्षा, जर का एखादं तुम्ही भाड्याने देताय, तुम्ही ॲग्रीमेंट करता, छोट्या छोट्या वस्तूचं ॲग्रीमेंट करता, तुम्ही ते ॲग्रीमेंट ब्रीच केलं तर तुम्हाला कोर्टात घेतलं जातं. ॲग्रीमेंट का करत नाही, हा माझा मुद्दा आहे साहेब, बोला. आता तुम्ही म्हणताय बरोबर आहे. ॲग्रीमेंट का करत नाही? ॲग्रीमेंट करू शकत नाहीत कारण ते पुढे त्या देऊ शकत नाहीत, हा पहिला प्रश्न आहे. आणि तुम्ही मगापासून म्हणत होते की रतन टाटाविषयी बोलत होते, एका व्याख्यान तुम्ही ऐकलं. रतन टाटाचं राजकारण म्हणजे रतन टाटा साहेबांचं राजकारण हे पहिलं सोडून द्या. कारण त्याचं कारण असं आहे की त्यांच्या नकाची सर सुद्धा कोणाला येणार नाही. निश्चित. कारण त्या साहेबांनी जे काम करून गेलेले आहेत, समाजासाठी असू दे, आपल्या लोकांच्यासाठी असू दे, किंवा एकासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी करून गेलेलं आहे. आपल्या उत्पन्नापैकी जवळजवळ 30-40% उत्पन्नापैकी जो वाटा समाजाला आज कोणता म्हणजे असा उद्योजक आहे मला दाखवून द्या की जो समाजाला देतोय, समाजाच्या विकासासाठी किंवा समाजातील गोरगरिबांसाठी देतो, ते रतन टाटा साहेबांनी केलं. एक्झॅक्ट मला आकडा माहिती नाही आहे, पण 40%च्या वरतीच ते आपल्या म्हणजे जे काय त्यांचं आमदनीमध्ये जे फायदा व्हायचा त्याच्यापैकी ते त्यांना एक वाटा द्यायचा. बरोबर. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर सगळे धर्म मला समान आहेत. मला मुस्लिम धर्मापैकी एक सगळ्यात आवडणारी गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब, की मुस्लिम धर्मात देवाचा वाटा म्हणून एक काढला जातो, जकात. बरोबर ना? तर तो जकात नावाचा म्हणजे देवाच्या कार्यासाठी तो वापरला जातो. मी देव एवढ्यासाठीच म्हणतो कारण मी हिंदू आहे.
मी बाकी शब्द वापरून इथे कुठलं मला हे राजकारण करायचं नाही, चुकीचा गैरसमज पसरवायचा पसरवायचं नाही. मला एवढंच म्हणायचं की त्यांचं जे आवडलंय ते आपण सुद्धा घ्यायला पाहिजेत. हम्म. आपल्या हिंदू धर्मात लोक कोट्यावधीश आहेत, कोट्यावधीन कमवतात, हम्म. पण असं देवासाठी म्हणून कोणी किंवा देव म्हणजे फक्त देवच नाही, त्यात लढलेला माणूस रूपी जो गरजवंत असतो त्याला तो वाटा जात असतो. बरोबर. हा मुस्लिम समाजाचा त्यांचा हेतू आहे बरोबर. की ते एकमेकाला पुढे न्यायसाठी ते तो वाटा वापरतात, देवासाठी म्हणून नाही, आपल्या समाजासाठी. समाजासाठी वापरतात ऍक्च्युली, बरोबर. पण ते देवाच्या नावाने काढतात. बरोबर. आपण हिंदू धर्मात काय करतो माहिती आहे, फक्त मला जो काहीतरी भेटलाय ना तो कुठेतरी म्हणजे देवाने मला नेऊ नये किंवा त्रास होऊ नये त्या ह्याचा, म्हणून आपण देवाला मग ते शिर्डीला असू दे किंवा ह्याला असू दे पुकडचं आपण दान देत असतो. बरोबर. आणि ते दान सुद्धा कुठेही म्हणजे गरिबाकडे वाटलं जात नाही, ते जातं कुठे दुसऱ्याच्याच खिशात जातं. बरोबर. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणजे मला असं तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे दान आपण देवाकरती सध्या आपण देवाच्या पायाशी अर्पण करतोय ते का करतोय, भीतीपोटी की देवा माझं भलं कर, यस, मला मोठं कर, बरोबर, मला दे, माझ्या पोराबाळांना दे, आणि जे काही मी आज येतोय माझ्या घरात बरोबर, येते बरोबर. त्यापेक्षा अजून येऊ दे, अजून येऊ दे. याच्यासाठी आपण ते दान देवापोटी देतो. हे अत्यंत चुकीचं आहे, चुकीचं आहे आणि खरं आहे, वस्तुस्थिती आपल्या वस्तुस्थिती. समाजाची. बरोबर. निश्चित. आता हा जो दुसरा विषय आहे की आता थोडंसं आपण कसं झालं भावनेच्या भरांमध्ये ह्या गोष्टी असतात तर थोड्याशा पुढे मागे होऊ शकतात. बरोबर. आता दुसरा विषय आहे की साहेब, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून पक्ष खूप आहेत, प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे, त्यांच्याप्रमाणे चालू आहेत आणि ते निश्चित चालणार आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला किती वाटलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये सिंगल Involve. बदल करू शकत नाही एकट्याच्या, म्हणजे एकटा माणूस म्हणून. बरोबर. पण आज ही गोष्ट प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे की बाबा मी म्हणून मला इथून पुढे माझा महाराष्ट्र कसा हवा आहे किंवा माझा देश कसा हवा आहे, बरोबर. सुरक्षित हवा आहे, माझ्या मायलेकी ज्या असुरक्षित आहेत त्यांच्याबद्दल काही पॉलिसी हवे, किंवा आता अगदीच तसं जर बघायला गेलं तर बेरोजगारी. साहेब, तर साहेब आता हे जे मी बोललो की आपलं जे आपल्याकडचं राजकारण किंवा राजकारणी वेगवेगळे पक्ष, काही पक्षांतर होतील, काही याच्यामधून राजकारण बदलेल, सरकार स्थापन होईल, पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण काय अपेक्षा करू शकतो किंवा सरकारने आपल्याला काय दिलं पाहिजे याच्याबद्दल थोडं सांगा. सरकार हे आपण बनवत असतो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, आणि हा आपल्याला हक्क स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे संविधानाबाबत, आणि खूप अतिशय तळागाळातल्या लोकांचा विचार करून त्यांनी जी मांडणी केलेली आहे त्याबद्दल खरोखरच त्यांचे ऋण जेवढे फेडावे तेवढे आपण कमीच आहोत. प्रत्येक गोष्टीचा त्याने विचार केला तर नोकरी सरत आपण नोकरीकडे जाऊयात, 8 तासच काम करावे आणि आपल्याला 8 तासाचा पगार मिळावा, हे सुद्धा संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे, संविधानाने सांगितलेलं आहे. म्हणूनच आपली पिळवणूक थांबलेली आहे. किंवा नाहीतर याच्या अगोदर म्हणजे घाण्याला बैल जसा झुपतात तसं जुंपून रात्रंदिवस काम करून घेतला जात होता, तो बंद झाला. सगळ्यात पहिलं भांडवलशाही जी होती ती बंद होऊन आज आपल्याला एक 8 तासाच्या कामानंतर आपल्याला जो ओव्हर टाईम भेटतो किंवा जे काय असेल ते एक्स्ट्रा वर्किंगसाठी आपण भांडू शकतो, हा कायदा संविधानाने कायदा दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक नेता याच्या अगोदर आपला एक राजा असायचा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा यायचा, तो राजा व्हायचा, पण तेही पूर्ण मुडीत काढून आपल्याला लोकशाही बनवली. आणि लोकशाही बनवताना आपल्याला नेता निवडून द्यायची ताकद एका बोटामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन गेलेले आहेत. तर त्याचा खरोखर माझ्यासाहेब वापर झाला पाहिजे, आणि तो वापर होत नाहीये. कारण आजही मी एक कालकाव्य लिहिलंय, तुम्हाला पाठवलेलं आहे, त्यावर आपण सविस्तर चर्चा नंतर करू. कालही मी असंच त्याच अनुषंगाने माझं ते काव्य होतं ऍक्च्युअली मी सांगायचं म्हटलं तर, की जो संविधानाने आपल्याला हक्क दिलाय तो आपण कोणाच्या तरी दबावाखाली म्हणजे पैशाच्या दबावाखाली असू दे किंवा मारामारीच्या दबाव म्हणजे मारपीट होण्याच्या संयोगाने असू दे किंवा एखादी प्रलोभनाच्या खातीर म्हणा, आपण त्या दबावाखाली आपलं ओट त्या टायमाचं विकून देतो आणि मोकळं होतो. आणि तोच आपण सगळ्यात मोठी चुकी करतो. आणि नंतर आपण म्हणतो आपल्याला हे भेटलं पाहिजे होतं, ते भेटलं पाहिजे होतं, असं भेटलं पाहिजे. आज सगळ्यांनी एजेंडे काढलेले आहेत. पक्ष एवढे आहेत आता की म्हणतात ना की आकाशात सुद्धा एवढे पक्षी नसतील तेवढे आता आपले पक्ष झालेले आहेत, म्हणजे आपल्या मोजण्याप्रमाणे. कारण महाराष्ट्रातच 4-5 पक्ष झालेले आहेत आणि लोक कोणाकडे म्हणून मतदान करणार. आणि आज पोपटासारखे बोलणारे सगळे आहेत, मंचावर बोलणारे सगळे पोपटच आहेत सांगायची गोष्ट म्हटलं तर. कारण बोलायला काय जाते पण देताना काय करायला पाहिजे ते म्हणजे ते होऊ शकत नाही ना. बोलायला काय मी हे देईन, पाणी देईन, ते देईन. माझा एक मित्र म्हणतो, एक हास्याची गोष्ट सांगतो. माझा एक मित्र, आम्ही या गोष्टीवर खूप चर्चा करत असतो. तर शंकर उदरे नावाचा एक माझा मित्र आहे, तो काय म्हणतोय की राजकारणी कसे असतात की शाळा बांधेन पण शाळेत सुविधा देणार नाही, काय टाकी बांधेन टाकीत पाणी सोडणार नाही. हे असलं कुठेतरी म्हणजे जोकचा पार्ट आहे हा, बरोबर, पण ते रियालिटी आहे. जोक आहे पण ती रियालिटी आहे. कारण तुम्ही प्रलोभन देताय मोठं, पण त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही देत नाहीये. बरोबर, त्याला म्हणतात मूलभूत गरजा.
अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. आज सरकार आलंय, प्रलोभनं देते. मग दिल्ली सरकार असू दे, तिथूनपासून जी सुरुवात झाली ते आज तर मला वाटतंय लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका भाऊजी, लाडका कोणी जोगमध्ये काय लाडका मेवणा पण म्हणते सांगायची गोष्ट म्हणला तर. पण ते तेवढं शक्य आहे का? कारण इन्कम सोर्स हा फक्त नोकरदार वर्ग किंवा आपले जे म्हणजे कंपनीचे मालक आहेत त्यांच्याकडूनच येणारा आहे. शेतकऱ्याकडून किंवा या बाकीच्या गोष्टीकडून थोडंसं इन्कम सोर्स खूप कमी आहे. म्हणजे उलट की त्यांना द्यावं लागतं आणि त्यांना देणं काढायची गरज आहे. दुष्काळ आला किंवा काही नुकसान भरपाई असेल या माध्यमातून सरकारला द्यावं लागतंय. पण सरकारची जी मुख्य कमाई आहे ते जे करदाते आहेत त्यांच्याकडून, व्यापारी वर्ग आहे यांच्याकडून जी त्यांना सरकारच्या तिजोरीमध्ये भरणा होतो, हा तिजोरीमध्ये झालेला भरणा, लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, त्यांच्या जागी बरोबर आहेत, काही चुकीचं नाही आहे. पण कुठेतरी असं मनाला वाटतं की याचं कुठेतरी क्रायटेरिया जो आहे हा सुद्धा बघून घेतला जावा. बरोबर. ज्याला खरोखर गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे. मग ते 1,500 का 3,000 पोचू दे, पण ज्याला गरज नाहीये तो सुद्धा ही योजना घेतोय. ही याची वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाच्या मनाला भावेल किंवा न भावेल, पटेल किंवा न पटेल, पण आज ज्या वेळेला ती योजना ओपन झाली तर त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटत होतं की साहेब ही मला योजना पाहिजे, माझ्या घरात पण ते 1,500 रुपये आले पाहिजेत. बरोबर आहे. आमचा असा विचार होता की बाबा रे, माझी जी कोणीतरी जी दुर्लक्षित बहीण आहे त्या बहिणीला हे पैसे गेले पाहिजेत. हा विचार आमच्या स्वतःच्याही मनात आलेला होता. ज्यांनी असा विचार केला असेल त्यांना खरोखर आपण सॅल्यूट करूया. त्याच्यानंतर आपण बघतोय बेरोजगारी, म्हणजे एकेका शाळा कॉलेजमधून, कारण तंत्रज्ञान वाढलं साहेब. बरोबर. टेक्नॉलॉजी वाढली, माणसांची जी गरज आहे, कसली गरज? बेरोजगारीबद्दल मी तुम्हाला सांगतो साहेब, खरं म्हटलं तर चुकी ही सरकारची पण नाही म्हणता येत. बेरोजगारी वाढण्यापाठीमागे सगळ्यात मोठं लॉस हा शिक्षणामुळे होत आहे. सरकारचं तर आहेच प्रॉब्लेम्स, नाही म्हणता येत नाही, पण थोडंसं आपल्याकडे पण, आपण सरकारकडे बोट करतोय, थोडं आपल्याकडे पण बोट आलं पाहिजे. बरोबर. कारण बघा, आज मी जो इथे उभा आहे पनवेल या ठिकाणी, तर आमचं शिक्षण हे ABC फॉर्म भरून झालेलं आहे. बरोबर. म्हणजे आम्ही गावच्या शाळेत हाफ चड्डी घालून जात होतो आणि तिथे आम्हाला म्हणजे शिक्षण दिलं जात होतं, मराठी भाषेमध्ये शिक्षण दिलं जात होतं. आणि ते मराठी भाषेचं शिक्षण म्हणजे आहे ना, ते वाघिरीचं दूधच आहे सांगायचं म्हटलं तर. हे लोकांना अजून कळालेलं नाही, ते मलाही नाही कळालं. कारण मी लोकांच्या बरोबर, मी असं बोलतो म्हणजे एकच सांगायची गोष्ट की मी ही समाजाबरोबर वाहवत चाललोय. जो समाज अगोदर वाहत चाललाय त्याच्या पाठीमागे नाविलाजच तो मला वाहवत चाललंय. कारण मी सुद्धा आज एका शहरामध्ये राहतोय आणि तिथे मराठी शाळा नसल्यामुळे मला कुठेतरी मुलांना माझ्या शिक्षणाच्या हेतू खातीर शाळेत टाकावं लागतंय. गव्हर्नमेंट स्कूल नाही म्हणून मला प्रायव्हेट शाळेमध्ये टाकावं लागतं आणि तिथे मराठी शिकवलंच जात नाही. त्याला माझ्यासारख्याचा तरी दोष काय? बरोबर. पण मी स्वतःला दोषी समजतोय. कारण आज सर, मी माझी 2 मुलं आहेत, त्यांचा अभ्यास घेतोय आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या शाळेत सुद्धा थोडंसं लक्ष टाकलं, म्हणजे ते मुलं येतात तर त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयांचं ज्ञान 0 आहे. 0. बरोबर. बेसिक नॉलेज हे 0 आहे. आपण बेसिक नॉलेज म्हणतो ना, ते 0. तेच जर आपण मराठीतून दिलं असतं ना साहेब, तर आपण 5वी मध्ये इंग्लिश शिकलोय. बरोबर. सुरुवात आपली 5वी ABCD आपण 5वी मध्ये शिकलो होतो. आज तुम्हाला कुठेही जा, तुम्ही इंग्लिश वाचू जरी कमीत कमी शकता, बोलू नाही शकले तरी क्लिअर वाचू शकता, अर्थ कळू शकतो. पण आज सेमी इंग्लिशवाला किंवा तुमचा इंग्लिश मिडियमचा मुलगा, मी चॅलेंज देऊन सांगतो, त्याला 5वीच्या मुलाला तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीचं अर्थ सांगा तुमच्या म्हणजे लँग्वेज टंगचं, आणि त्याला इंग्लिश बोलायला शिकवा पहिलं. सगळ्यात म्हणजे त्याला इंग्लिश जर तुम्ही म्हणता ना ए बेस, तर तो इंग्लिशच त्याचा पक्का होत नाही. का होत नाही? कारण तो आईच्या पोटामध्ये जेव्हा असतो तेव्हापासून तो एक मातृभाषेचं ज्ञान घेत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की युद्ध झालं होतं आणि आपले अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू पोटात असतानाच त्यांनी शस्त्राचं ज्ञान घेतलं होतं. फक्त त्यांनी थोडंसं ऐकायचं राहिलं, त्यामुळे तो ते चक्रव्यूह तोडू शकला नाही. म्हणजे त्यांनी चक्रव्यूहात घुसायचं शिकला होता. म्हणजे थोडक्यात साहेब असं आहे की जर का तुम्ही शिक्षण अर्धवट घेतलं, अर्धवट शिक्षण असेल, ते सुद्धा धोकादायक, त्याला मरण पत्करावं लागलं. त्याच्यामुळे जर का आपण आपल्या मातृभाषेत शिकलो काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आणि जे तुम्ही म्हणताय त्याचा मला असं वाटतं गर्भित अर्थ असा आहे की एक्सपिरियन्स बेस्ड एज्युकेशन. येस सर. अगदी 100% इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर एक्सपिरियन्स बेस्ड एज्युकेशन. तुम्ही जे शिकताय त्याचं प्रात्यक्षिक जर तुम्ही केलं नसेल तर ते तुम्ही भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला उपयोग शून्यमध्ये. बघा, बाकीच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या सरकारच्या माध्यमातून येतील आणि त्याच्याविषयी बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास. बरोबर आहे. आपली कदाचित पात्रताही नाही एवढ्या मोठ्या विषयांवर बोलण्याची, कारण ते अर्थतज्ञ म्हणा, त्यांचं बजेट सादरीकरण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या निश्चित निराळ आहेत. तेवढा समजून घ्यायला आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता, कुवत आपण नाही असं आपण म्हणूया सध्या तरी. पण दुसरी गोष्ट जी अत्यंत प्रकर्षाने आहे, ज्या विषयी मी बोलणार आहे तो एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे की एक चूक अख्ख्या शहराला होरपळून काढते. बरोबर. ती गोष्ट म्हणजे
आपल्याकडचा महिला सुरक्षा. बरोबर. आता ज्या वेळेला मी महिला सुरक्षा बोलतो त्यावेळेला त्याचा दुसरा अर्थ मला असा द्यावासा वाटतो की महिलांचा सन्मान. बरोबर. जर का तुम्ही सन्मान केला तर सुरक्षेचा प्रश्नच राहिला कुठे? साहजिक जे आहे. आपल्या महाराजांनी केलंय, बरोबर. महिलांना सन्मान मिळवून दिला, सुरक्षा आपोआप आली. साहजिक आहे. आज रस्त्याने जाताना आता तुम्ही तसं म्हणाल तर आज एकाकी ठिकाणी आपण तुम्ही आणि मी आहोत, कारण कुठेही याचा आवाज येऊ नये किंवा इतर गोष्टींचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण आलोय. पण या ठिकाणी एक स्त्री येऊ शकते का विचार करा. नाही, येणारच नाही. कारण एकांत आहे, या ठिकाणी एक स्त्री येऊ शकत नाही. तिच्या मनामध्ये भीती आहे. आता इथून पुढे जाऊन ज्या एक्झिस्टिंग ज्या काही सेफ्टीच्या गोष्टी महिलांसंबंधात आहेत त्याहीपेक्षा मला असं वाटतं की काहीतरी वेगळं असण्याची गरज आहे. जर का जे उपलब्ध गोष्टी जर का तेवढ्या सफिशियंट असत्या तर अशा गोष्टी झाल्या नसत्या. तर या संदर्भामध्ये थोडंसं एक विश्लेषण तुमच्याकडून मागतो. सर, महिलांच्या बाबतीत बोलायचं तेवढं कमीच आहे. कारण आज महिला 50% म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन 50% म्हणजे कामावर चालू आहेत, म्हणजे जात आहेत. तर कामाला जाताना त्यांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. आज सरकारने बरीच पावलं उचललेली आहेत, तरी पण एक सरकार म्हणून सरकार तरी किती करणार? थोडी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमची मानसिकता बदलू शकत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित करू शकत नाही. तुम्ही मगाशी उदाहरण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मान दिला, तसा सन्मानार्थ त्यांना काहीतरी म्हणजे प्रत्येकाने त्या सन्मानाच्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपण एक झेंडा घेऊन फिरवलं किंवा दाड्या मिशा वाढवून फिरवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या मनात आचरणात आणावं लागेल, तरच महिला आज सुरक्षित राहील. मी कुठल्याही सरकारवर याचं बंधन ठेवू शकत नाही किंवा सरकारने काय करावं हेही सांगू शकत नाही, कारण आपल्याला तेवढं कळत नाही त्याबद्दल. पण एवढंच सांगेन की महिलांची सुरक्षा सर्वात पहिलं सन्मानाने होऊ शकते. हे तुमचं वाक्याशी मी म्हणजे आहेच, समर्थ आहेच. म्हणजे दुसरं असं आहे की आपली जी पोरं आहेत, जी तरुणीताठी पोरं, ज्यांच्या डोक्यामध्ये या ज्या नको नको त्या गोष्टी फिरत असतात, ज्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या हातून होतात, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तरी म्हणजे महिलांवरचे अत्याचार करणे, छेड काढणे, येता जाता काहीतरी कमेंट करणे, मग ते सोशल मीडियावर असू दे किंवा कुठेही असू दे, या ज्या गोष्टी होतात या गोष्टी कुठेतरी तुमच्या संस्काराच्या भाग आहे, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर केलेल्या संस्काराचा भाग आहे. या जर का गोष्टी तुमच्या मनावर बिंबलेल्या असतील, तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा गौतम बुद्ध या कुठल्याही महापुरुषाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या किंवा तसे संस्कार केले गेले तर तुमची दुसऱ्याच्या मुलीकडे बघण्याची हिंमत होणार नाही, असं मला प्रकर्षाने वाटतं. तर मुलांना शिकवा बाबांनो. बरं, त्याचबरोबर अजून एक मी त्या एक व्याख्यान, मला त्या महिलेचं नाव आठवत नाही, पण सामाजिक कार्यकर्त्या महिला आहेत, त्यांचं एक व्याख्यान ऐकलं होतं की त्यांनी एवढं प्रकर्षाने व्याख्यान केलं होतं. थोडं आपल्या आई वडिलांनाच बोलले होते, म्हणजे जे आई वडील आहेत त्यांनाच बोलल्या होत्या त्या, की तुम्ही तुमच्या मुलींना किंवा मुलांना संस्कार शिकवा. हिंदू धर्माचे त्यांना संस्कार म्हणजे काय, पूजा म्हणजे काय, अर्चा म्हणजे काय, ह्या गोष्टी त्यांना शिकवा. हातात बांगड्या कशाला घालायला पाहिजे, बिंदी का लावायला पाहिजे, म्हणजे पूर्ण वस्त्र पूर्ण का घातलं पाहिजेत, हे त्या महिलांना सांगत होत्या. आता आपण या गोष्टी जर महाराज साहेब बोललो तर थोडंसं कसं जेंट्सनं बोलणं थोडंसं चुकीचं वाटतंय. पण खरं म्हटलं तर सगळ्यात पहिली चुकी ही आपल्या आई वडिलांची, म्हणजे जे पाल्य आहेत ना, पालक आहेत ना, त्यांची आहे. कारण आज रात्री बेरात्री आपल्या मुली एवढा टाइम काय करतात किंवा मुलगा आपला रात्री 10 नंतर बाहेर का असतो, हे प्रश्न आपल्या मुलांना त्या वाक्यानं त्यांनी ते सांगितलंय. आता मी बोलून काय ते मला मोठं व्हायचं नाही, पण तो माझ्यावर पडलेला मी प्रभाव सांगतोय की त्यांनी त्या सांगितलंय की तुम्ही तुमच्या मुलांना तो मोबाईल कुठून आला, ते एखादं एक्स्ट्रा त्याच्याकडे मनी कुठून आले. कारण आपण किती देतो, 10-20 रुपये देतो जास्तीत जास्त. आज आमची लहान मुलं आहेत, चॉकलेट खायला 10 रुपये देतो, 1 रुपयाचा जमान राहिला ना, मग 10 रुपये देतो आपण, बरोबर ना. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जर 20 रुपये येत असतील तर आपण आज त्या मुलाला विचारलं पाहिजे, त्याची सवय शेवटपर्यंत राहील. बरोबर. आणि आज जर सोडलं नाही, कोणीतरी दिले असेल, खाला असेल, जाऊ दे, मग दुसऱ्या दिवशी तो काय करणार, ते 20 रुपये घेणार आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्याकडे कुठेतरी 10 रुपये मागणार. असा प्रकार त्याचा वाढत जातो आणि एक दिवस त्याच्या गरजा एवढ्या होतात की आपणही त्या गरजा पुरवू शकत नाहीत. कारण त्यावेळी आपल्याकडे तेवढी ताकद नसते, तेवढा आपल्याकडे पगार नसतो किंवा आपलं उतरतं वय होत असतं. त्यामुळे तो मुलगा पुढे म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, थोड्याशा वेगळ्या वळणाकडे जात असते. आणि त्यांचे जे, आणि आजही एक अजून एक प्रकर्षाने सांगतो, मला आजही मी पाल्य बरेच जण बघतोय की माझी मुलगी कामाला जाते, माझा मुलगा कुठेतरी कामाला जातोय, त्यांच्याकडून ते इन्कम घेत नाहीयेत. खूप चुकतंय. ते काय म्हणतायत, त्यांचं त्यांनी बघू देत, परत ते काय बघताय, त्यांचं इन्कम जे 10-15, आज जास्तीत जास्त मॅक्झिमम सुरुवातीला कितीही क्वालिफाईड झाला तरी 10,000 सुरुवात कंपनीत आपल्याला भेटते. तुम्हाला माहिती आहे, सुरुवात त्याचा BSc MSc काही केला तर 10-11-12,000 वरती जात नाही पेमेंट, त्याला ते परवडतही नाही. पण आपल्या म्हणजे पालकाची नितांत त्याला विचारण्याची गरज आहे की बाबा ते 10,000 कमीत कमी 2,000 मला दे. बरोबर.
कारण त्याने काय होईल की त्या मुलाला असं वाटेल की माझ्यावर कोणाचा तरी बाबा वचक आहे. वचक आहे आणि ते मला देणं आहे, त्यांनी त्याला आयुष्यात धडा शिकवत जाईल. बरोबर. माझ्या वडिलांनी मला माझ्या वडिलांनी मी वारंवार म्हणजे जे गुण माझ्या वडिलांनी मला दिलेत त्या गुणापैकी मी एक सांगतो. मला माझ्या वडिलांनी मला एक दिलेला गुण सांगतो. जेव्हा जेव्हा मी घरी राहायचं तेव्हा मला त्याने एकच सांगायचं की बाळा, हे जे मी काय केलंय ना ते तुझंच आहे, भविष्यात तुझंच असणार आहे. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही जाणार नाही. पण मी जेवढं केलंय ना त्याच्यापेक्षा एक काखणभर तरी सरस तू कर किंवा तेवढं तरी करायचा प्रयत्न कर. चुकून माकून कधी जर तू हरलास, कारण ही जिंदगी त्यांनी खूप बघितलेली होती. माझ्या वडिलांना खूप चांगले विचार आहेत होते की कधी चुकून माकून जर तू जिंदगीत कुठे हरलास, कुठे म्हणजे कारण सगळे डाव सक्सेस होत नाहीत. बरोबर. एखादा डाव फसतो आणि तेव्हा जर वाटत असेल की नाही मी कुठेतरी हरलोय, तर हे मी तुला ठेवलेलं आहे, ते तुला बसून खायचं आहे, तुला तिथे राबून खायचं आहे, जसं मी राबून आज खातोय पाठीची चमडी जाईपर्यंत. बरोबर. मग ती पाठीची चमडी माझी जाऊ नये म्हणून त्यांनी मला 10 बुकं शिकवली. आणि त्याच्यानंतर माझ्या साहेब मला चान्स होता पुढे शिकायचा. शिक्षण माझं थोडंसं कमीच आहे, शिकायचा चान्स होता. पण ते जे माझ्या म्हणजे अगोदरपासून जे मला जे हे दिलं होतं, म्हणजे सुरुवात मी बघिट्ली होती. कारण गावात बरेच लोक, आज तुम्ही बरेच लोक सांगता त्याबद्दल मी बोलतोय की आमच्या गावात एक फॅड होतं, एक तर मास्तर व्हायचं, नाहीतर एक ट्रॅक्टर घेऊन फिरायचं, हे दोन होतं. आता मास्तर जे पहिले झाले त्यांना पगार चालू झाला, आणि आमच्या काळात जे मास्तर झाले ते बिचारे संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी किंवा मध्ये एखादी म्हस घेऊन कुठेतरी चाराला घेऊन संध्याकाळी त्यांना दूध काढून पैसे इन्कम म्हणजे शाळेत त्यांना इन्कम 0. अशी 5-6 वर्ष काढून त्यांना कुठे नोकरी परमनंट लागली नाही, आणि आजही ते घरीच गावी शेती करतात. म्हणजे मला सांगा, तेव्हा त्यांनी म्हणजे शिक्षण पूर्ण करून, मास्तरकीचं शिक्षण पूर्ण करून म्हणजे मास्तर व्हायची स्वप्न बघितली, ते बिचारे आज घरी शेती करतायत. हे कुठेतरी माझ्या डोक्यात फिट बसलं, आणि मी विचार केला की जसे आपले गुजराती लोक करतात, जसे आपले मुस्लिम बांधव करतात, की आपल्या मुलाला सगळ्यात पहिलं गल्ल्यावर बसवतात. तुम्हाला माहिती, तुम्ही बघताय, कारण का तो शाळेवर ना आला तर तो गल्ल्यावर बसतो, आणि आपला मुलगा शाळेवर आला की बॅट घेऊन कुठे जातो, मैदानामध्ये. कारण त्याला सचिन तेंडुलकर व्हायचंय, सुनील गावस्कर व्हायचंय, धोनी व्हायचंय, त्याची स्वप्न फार मोठी. आणि बाप काय करतोय, 8 तास काम करायला दुसऱ्याच्या कंपनीत जातोय, त्याची त्याला जाणीवच नाहीये. सांगायचा उद्देश आहे, मारवाडी किंवा मुस्लिम बांधवांची मुलं ही तुम्हाला गल्ल्यावर त्यांच्या धंद्यावरच दिसतील, कारण ती आपण पेरायला चुकतोय. धन्यवाद लक्ष्मण मोरे सर, तुम्ही मला वेळ दिलात त्याच्याबद्दल अनेक आभार. आणि जे काही स्फुटलेखन असेल, काव्य असेल, हे तुमच्या लेखणीतून असंच उतरावं आणि ते अनेकांच्या उपयोगी पडावं, जेणेकरून समाज माध्यमांमध्ये त्याचं प्रबोधन होईल. यासाठी विशेष करून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सरांचा सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, SS मोरे फॉर यू. या चॅनलवरती ते त्यांचं अशा प्रकारचं काव्य आहे, हे काव्य किंवा जे काही त्यांच्या लेखणीतून येईल ते त्यांच्या परीने जसं जमेल तसं ते टाकत असतात. त्या चॅनलवर जाऊनसुद्धा आपण हे सगळे कंटेंट बघू शकता. त्याच्यामुळे धन्यवाद सर, पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे. कारण कुठेतरी समाज मनामध्ये जी एक प्रक्षोभकता आलेली आहे, प्रत्येकाला वाटतं की काहीतरी बदललं पाहिजे, पण काय हे कोणच सांगू शकत नाही, कोणालाच माहीत नाही. याचं कारण असं आहे की तुमच्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, इतर काही गोष्टी असतील, निश्चित आहे, कारण त्याच्याशिवाय आपण एवढे दबून नाही आहोत. मला माझ्या मनात जे विचार आले की सरांना भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, हे सगळं आम्ही तुमच्यासमोर मांडलेलं आहे. येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, जाणीवपूर्वक मतदान करा, जेणेकरून आपण आपला योग्य तो उमेदवार देऊन आपण एक प्रस्थापित चांगलं सरकार देऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र सुखी, सुरक्षित आणि ऐश्वर्यसंपन्न होईल, अशी एक परमेश्वराकडे कामना करूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.